22 जानेवारीला अयोध्या येथील श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। याच कार्यक्रमाचे औचित्य साधून सराफा बाजार येथील कालाराम मंदिरामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे। येथे सकाळी रामाचा अभिषेक करून शृंगार आणि आरती करून भजन कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। यासोबतच सायंकाळी आमदार प्रवीण पोटे यांच्या हस्ते आरती करून संपूर्ण परिसरामध्ये दीप प्रज्वलित करण्यात येणार आहे। माझं नाव भाऊ उपासनी आहे। काय सांगाल 22 तारखेला अयोध्या येथे श्रीराम 22 तारखेला सकाळी 7 वाजता रामाचा अभिषेक आहे। त्याच्यानंतर अभिषेक झाल्यानंतर शृंगार, त्यांचे कपडे हे ते मुकुट धारण करतील, तो शृंगार होईल, दागिने वगैरे सगळं। त्याच्यानंतर आरती होईल, शृंगार आरती, आणि दुपारी 12:28 की 18 मिनिट आहे, 28 मिनिटांनी तिथे ज्यावेळेस ते पूर्ण होईल त्यांचं शृंगार वगैरे, तिथं शृंगारनंतर शृंगार आरती होईल, तर तशी आरती आपल्या इथं होईल त्याच वेळेस 12:28 22 तारखेला। आणि नंतर दुपारी भजनाचा कार्यक्रम आहे। दुपारी हे आहे, समोर भोजनाचा कार्यक्रम आहे, तिकडनं आहे ते आरती आहे का? आणि संध्याकाळी पोटे यांच्या हस्ते, एक्स मिनिस्टर जे होते त्यांच्या हस्ते, BJPचे आहेत ते, त्यांच्या हस्ते आपली रामाची आरती आहे संध्याकाळी। दीपोत्सव, सगळीकडे दिवे लावणार।